हवाई सुंदरी होण्याचं स्वप्न हवेत विरलं. 1 महिन्यानंतर आईनं थेट शिंदेंना पत्र लिहिलं. प्रकरण काय? जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. एका तरुणीने छेडछाड आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून आत्महत्या केल्याची 14 मार्चला घटना घडली आहे. साक्षी कांबळे असे आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव आहे. 14 मार्चला धाराशिव इथं मामाच्या घरात गळफास घेत तिने टोकाचं पाऊल उचलले होते. तिचं एप्रिल महिन्यात लग्नही होणार होतं. तिच्या आत्महत्येला 1 महिना उलटून गेला असून कुटुंब अद्यापही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामध्ये आता साक्षीच्या आईने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र लिहिलं आहे. त्यात त्यांनी आपण तुमची लाडकी बहीण असून भावाकडे त्यांना मदत मागितली आहे. एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या पत्रात साक्षी कांबळे यांच्या आई म्हणतात, साहेब, मी तुमची लाडकी बहीण आहे. तुम्ही मुख्यमंत्री झाला आणि राज्यातील अस्वस्थ झालेल्या बहिणींना आधार मिळाला. आपण मुख्यमंत्री असताना आपल्या म्हणजेच आम्हासारख्या अगणित बहिणींना भावाचा बंध मिळाला. मी नाराज आहे. आज आपण उपमुख्यमंत्री आहात, मात्र माझ्यासाठी तुम्हीच लाडक्या बहिणीचे मुख्यमंत्री आहात. आज आम्हाला तुमची कमतरता भासते असे त्यांनी सुरुवातीला म्हटले आहे. साक्षी ही बीड जिल्ह्यातील KSK महाविद्यालयात शिक्षण घेत होती. तिने 14 मार्चला धाराशिव येथे मामाच्या घरी गळफास घेत आपले जीवन संपवले होते. याला आता 1 महिना झाला. असं असताना साक्षीला त्यांच्यामुळे जे पाऊल उचलावे लागले ते आरोपी मात्र अजूनही मोकाट आहेत. पीडित कुटुंब अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. साक्षी कांबळे या तरुणीची अभिषेक कदम हा छेड काढत होता असा आरोप आहे. शिवाय तिला ब्लॅकमेल केलं जात होतं. या त्रासाला कंटाळून तिने गळफास घेतला. 20 एप्रिलला तिचं लग्न होणार होतं. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.